औरंगाबाद मनमाड कल्याण हे रस्ते छत्रपती शिवाजी प्लॅटफॉर्म नंबर 1 ते खडी। हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर ब्लॉग जय श्रीराम। तर सध्या मॉर्निंग नाही होत, तर संध्याकाळ होत आहे। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण जात आहोत, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच। तर आपली गाडी आहे रेल्वे 10 वाजता रात्री, तर आपल्याला जायचं आहे रेल्वेनं। तर आता थोड्या वेळात आपण निघूया गावाकडून नांदेडला, आणि नांदेडला आपली ट्रेन आहे। चला तर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन चाललो आहोत। बघा त्याला थोड्यासाठी बाबा आलते रेल्वे स्टेशनला, तर आपल्यासोबत दोघं जण आहेत अजून, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे सोबत। चला तर मग जाऊया मधामध्ये। गाडी लागलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर, राजाराणी एक्सप्रेस। आपली जागा पण धरली आहे, जाऊया सीटवर बसूया आपण। गाडीचा टाइम सीट धर आहे पर मेहनत घेतली सीट धरायला, तर मार मेहनत घेतली। या दोघं चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या आणि काकाच्या। आणि या दोघं तिकीट आहे ना आपल्याजवळ, विदाउट तिकीट आपण तरी आपलं काय धोरण आहे, आपल्या ब्लॉगचं एवढं धोरण आहे की आपण विदाउट तिकीट आपल्याला रायगडला जायचं। गाडी किती वाजता निघणार आहे? 10 वाजता 10 वाजता गाडी निघणार आहे। तोपर्यंत औरंगाबाद मनमाड कल्याण हे रस्ते छत्रपती शिवाजी प्लॅटफॉर्म नंबर 1 ते खडी। वयाचं असेल तर माझं घरकुलामध्ये नाव आलंय असं। तुमचा टाइम कितीचा होता? 10चा मला आणून दिले तर मी बघा 10चा टाइम होता, मॅच तुमच्या आणि 10 वाजून 7 मिनिटाला निघाली आहे गाडी आपली। तर आता इथे स्टेशन आहेत बघा, पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, जालना, औरंगाबाद, रोटेगाव, मनमाड, आणि आपल्याला उतरायचं आहे ठाणेला। तर तुम्ही काही दाखवायसारखं असेल तर एवढं टाईट मारू नका, दाखवूया। टाईट मारू नका नाही। तर आता खूप रात्र झालेली आहे, झोपूया आणि भेटूया उद्या ठाण्यामध्ये। हे झोपे गेलेलं आहे सर्व, हे असं झोपे गेले तर काय ना कोणती चला मग भेटूया उद्या ठाण्यामध्ये। बॅग काढली बसता येईल। तुम्ही नैवेद्य देवी म्हणून ठेवते गुड मॉर्निंग गाईज। तर आपण आहेत आता इगतपूरला आपली गाडी आहे। रात्री खूप मस्त झोप झाली, जनरल डब्यात पण झोप झालेली आहे। तर आता आपल्याला जायचं आहे ठाण्याला, आणि आपलं ठाण्याला कशासाठी चाललो आहोत ते तुम्हाला सर सांगेल। आपलं काय काम आहे सांग तिथं, कशासाठी चाललो आहोत आपण? स्टेट चॅम्पियनशिपसाठी। हां, आम्ही 3 जण आहोत सोबत। तर आता गाडीचा टाईम इथून 7:18 वाजलेला आहे, आता सध्या 7:02 झालेले आहेत, 10-15 मिनिटं येत आहेत। तर तोपर्यंत तर काही नाश्त्याला असेल तर नाश्ता करून घेऊया। तर चहा बिस्किटच मिळालेलं आहे नाश्त्याला आपल्याला। तू करणारच नाश्ता? चहा पिणे, तर आपण करून घेऊया नाश्ता।
फायनली ठाणे स्टेशनवर पोहोचलो आहोत. तर गाडी एकदम ॲक्युरेट टाईमावर आली आहे. 9:10चा टाईम होता, 9:10ला झाली. आता आपल्याला इथून समोर जायचं आहे. कोणता ॲड्रेस काय तिथला? उलवे या ठिकाणी आमचे टुर्नामेंट आहे, मॅचेस. तर निघूया मग समोर. खूप गर्दी आहे आता गाडीपर्यंत. नांदेड ते ठाणे हा विदाऊट तिकीट प्रवास केलेला आहे आणि हे तिकीट देऊन आलेले होतं विदाऊट तिकीट. तर आपण 1000 सबस्क्राईब झाल्यानं असंच जर्नी करणार आहोत. तेव्हा तिकीट काढावं लागेल, कारण खूप आपल्याला ऑल इंडिया ट्रॅव्हल करायचं आहे. तर आपल्या नवी मुंबईमध्ये जवळपास 4 ते 5 दिवस आहोत इथे आणि 4 ते 5 दिवसामध्ये आपले 1K सबस्क्राईब म्हणजे 1000 सबस्क्राईब पूर्ण व्हावंच लागतील. आणि खूप मजेशीर ब्लॉग येतील आता इथून 4 दिवस. तर आपण आता अगोदर फ्रेश होऊया. फ्रेश पण झालो नाहीत गाडीमध्ये, कारण जनरल डब्यामध्ये खूप गर्दा होता. फ्रेश होऊया, नाश्ता करूया आणि आपण आपल्या नांदेडचे काही मित्र आहेत सोबतच, हे पण आहेत. तर आता आपण आपल्या लोकेशन जवळ आलेलो आहोत. हे बघा बामण डोंगरी, इथून जवळच आहे. इथं आता फ्रेश होऊया. हे बघा आपले सोबतचे पोरं आहेत, तेवढे फ्रेश होऊन नाश्ता करूया. आणि समोर आपला इथून जवळपास 500-600 मीटरवरच आहे आता आपलं ग्राउंड. तर तिथं जाऊया. तर आता मग सर्वात पहिले फ्रेश होऊया. कारण तर आता फ्रेश झालेलो आहो आपण आणि नाश्ता करण्यासाठी काहीतरी होतो, कारण नाही तर जवळपास कुठे नाश्ता दिसत नाही. बघूया, नाश्ता करूया. आणि त्यानंतर ग्राउंड हे समोर दिसतंय ना, हे बघा इथं आहे आपलं ग्राउंड स्टेडियम. चला मग नाश्ता करूया कुठं तर. हा नावचं जेवण केलेलं बरं. तर या दोघांनी व्हेज थाळी मागितली आहे आणि आम्ही नॉनव्हेज, हे आमचं नॉनव्हेज थाळी आलेले आहेत आणि याच्या व्हेज थाळ्या येतील. तर आपण जेवण करून घेऊया आणि हा ब्लॉग समाप्त करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.